जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालची जी महत्त्वाची न्यूज बुलेटिन आली आहे, तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये ज्या काही 1 ते 2 बाबी बघा महत्त्वाच्या आहे, तर त्या बघा तुम्ही वाचल्या देखील असेल, तर एक सविस्तर आपण ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर ज्या काही न्यूज बुलेटिन बघा कालची आली आहे, त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेसंदर्भात बघा एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे। त्यानंतर ज्या काही सध्या घडामोडी ज्या झालेल्या आहे शिक्षक भरती संदर्भात, तर त्या घडामोडी बघा जैसे थे तशी जी काही बुलेटिन आपल्याला म्हणता येईल का, जे आधीच बघा आपल्याला सांगण्यात आलं होतं आणि तेच सध्या बुलेटिनमध्ये सध्या इथं आलेलं दिसत आहे। फक्त नवीन जे आहे ते रयत शिक्षण संस्थेसंदर्भात आहे आणि ज्या काही पुढील प्रक्रिया संदर्भात बघा नेमकं काय हालचाली आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल्स माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी बघा ह्या ठिकाणी जे काही शिक्षक पद भरतीबद्दल प्रसिद्धीपत्रक आलं होतं, तर त्याचा एक आढावा घेऊया। तर ह्याच्यामध्ये जे सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी रूपांतरित यादी आहे मुलाखतीशिवाय प्रकारातील, तर ती जवळपास या ठिकाणी बघा 25/6/2024 रोजी 3150 उमेदवारांची शिफारस झालेली आहे। आणि त्यापैकी बघा सध्या तरी ज्या काही मुलाखतीशिवाय खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था होती, त्यानंतर जे काही तळोजा म्हणून एक संस्था होती, नंतर ज्या सध्या 1-2 ज्या संस्था होत्या, तर त्यांनी बघा खाजगी शैक्षणिक संस्था असल्यामुळे त्यांनी सध्या जे काही मुलाखतीशिवाय ह्या प्रकारात जाहिरात देण्यासंदर्भात बघा विचार केला होता आणि त्या टॅबमध्ये बघा मुलाखतीशिवाय प्रकारामध्ये जाहिराती ह्या दिल्या होत्या। मग त्या ठिकाणी सध्या जी आचारसंहिता लागू होती शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासंदर्भात, त्यामुळे बघा ज्या उमेदवारांना सध्या ज्या आस्थापना होत्या रयत असेल किंवा इतर ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या संस्था होत्या, तर त्यांच्या बघा रिकमेंडेशन त्या ठिकाणी झालं असेल, तर त्यांना रेड रंगामध्ये सध्या त्या संस्था होत्या, तर त्या ठिकाणी बघा आपल्याला दाखवत होता त्यांच्या लॉग इन ID वरती। मग त्या रेड जे रंग होते, तर त्या संदर्भात बघा इथं एक स्टेटमेंट देण्यात आलंय का मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25/6 रोजी शिफारस यादीच्या वेळी बघा लाल रंगामध्ये इथं देण्यात आलेलं होतं। म्हणजे हे जे लाल रंग होते, तर ते लाल रंग का होते का, जे सध्या आचारसंहिता राज्य विधान परिषदेची सध्या बघा लागू असल्यामुळे त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं पुढे जे काही रिकमेंडेशन किंवा जो निकाल असेल का त्या संस्था रिकमेंडेशन झालेल्या उमेदवाराला तिथं बघा सिलेक्शन झालं आहे किंवा नाही, तर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं तिथं स्टेटमेंट नव्हतं, फक्त लाल रंगामध्ये तिथं बघा जे काही स्टेटस देण्यात आला होता, तर तो देण्यात आला होता। तर ह्याच्यावर देखील बघा आता सध्या आचारसंहितेची कालची जी काही डेट होती 5 तारखेची, तर 5 तारखेपर्यंत संपूर्ण जे काही मतदान प्रक्रिया असेल टेंटेटिव्ह शेड्यूल, तर ते संपलेलं आहे। नक्कीच हे जे काही लाल रंगामध्ये ज्यांचं शिफारस झालेली आहे, तर त्या उमेदवारांना जी सध्याची स्थिती असेल संबंधित संस्थेमधली, तर ती बघा पुढे जे काही प्रक्रिया झाल्यानंतर बघा कळणार आहे। तसंच मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था आपल्याला माहिती आहे की रयत शिक्षण संस्थेसंदर्भात एक महत्त्वाची याचिका सध्या जी आहे 180/200 ह्या ठिकाणी बघा 2004, तर ही जी याचिका आहे, तर ती याचिका सध्या माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे खंडपीठ औरंगाबादमध्ये। आणि त्या संदर्भात जी सुनावणी होती, तर ती कालच्या दिवसाला सध्या सुनावणीही झाली आहे। तर त्या सुनावणीअंती बघा कालच्या तारखेला सुनावणी झाली, पण जी ऑर्डर आहे, तर ती ऑर्डर बघा 1-2 दिवसामध्ये सध्या प्राप्त होईल आणि त्या ऑर्डरमध्ये नेमकं त्या याचिकामध्ये बघा जी प्रकरण आहे, तर ते प्रकरण सुनावणी झाल्यानंतर सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशाची यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबद्दल बघा शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही या ठिकाणी करण्यातही येणार आहे। म्हणजे जे काही शासनाचे अभियोग्यता असेल, तर त्यांनाचं मत घेऊन पुढील जी काही कार्यवाही असेल, तर ती कार्यवाही सध्या रयत शिक्षण संस्थेसंदर्भात बघा करण्यात येणार आहे। कारण कालच या ठिकाणी जी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीअंती नेमकं काय स्टेटमेंट आलं, त्या स्टेटमेंटच्या आधारावर पुढील जे काही माननीय न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहे, तर ते निर्देश जे आहे, तर ते निर्देश बघा यादी जाहीर करण्यावर किंवा काही परिणाम आहे का किंवा कसे याबद्दल मार्गदर्शन सध्या घेऊन पुढील जी प्रक्रिया असेल ती रयत शिक्षण संस्थेसंदर्भात करण्यात येणार असल्यासंदर्भात इथं कळवण्यात आलं आहे। तसंच बघा या बुलेटिनमध्ये फक्त हे जे रयत शिक्षण संस्था, त्यानंतर सध्या रूपांतरित यादीमध्ये किती उमेदवारांची निवड झाली
आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे आचारसंहितेसंदर्भात, राज्य विधान परिषदेसंदर्भात, तर एवढीच या ठिकाणी माहिती सध्या दिलेली आहे. तसंच बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात इथं माहिती कोणत्याही प्रकारची आपल्याला दिसत नाही. तर त्या संदर्भात नेमकं काय, तर त्या संदर्भात बघा पुढे जे काही न्यूज बुलेटिन येईल तर निश्चितच त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू संदर्भात आपल्याला माहिती त्या ठिकाणी बघा पाहायला मिळू शकते. तर सध्या तरी जी प्रक्रिया सध्या झाली आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात आणि खास करून रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जी काही अपडेट होती तर ती अपडेट संदर्भात इथं जी काही माहिती आहे तर ती देण्यात आली आहे. एकंदरीत रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जी ऑर्डर असेल ती ऑर्डर बघा निर्गमित झाल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या प्रकारची जी सध्या बघा सुनावणीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने सध्या निर्देश दिले आहे तर ते देखील ऑर्डर आल्यावर आपण बघणार आहोत. तर अशी एक महत्त्वाची सध्या अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.